हे जरांगेच्या डोक्याचा स्क्रू ढिला झालाय. जरांगे काल एवढा काहीतरी चिडला होता, त्याला त्रागा समजू शकतो. त्याला कळणच नक्की काय चाललंय. त्याला हे कळणं आपला शत्रू कोण आहे, मित्र कोण आहे, आपल्या विरोधात कोण काम करतोय, समर्थनात कोण काम करतोय. आपल्यासोबत लक्ष्मण हाके सर आहेत. सर, आपण जर बघितलं सातत्याने आरोप केले जात आहेत. काय तुमचं म्हणणं आहे? आणि आज जर पाहिलं तर ओबीसींचा देशभरात मेळावा आहे. हे बघा, आज मंडल दिन आहे. आजच्याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या आणि खऱ्या अर्थानं या देशभरामधल्या ओबीसींच्या जीवनामध्ये एक परिवर्तनाची सुरुवात झाली. याच कालावधीला वॉटरशेड मुवमेंट म्हटलं जातं आणि आज मंडल दिन आहे. आज आमच्या विजयाचा दिन आहे आणि आम्ही तो साजरा करतोय. आज आम्ही पुण्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आम्ही आज कार्यक्रम पण आयोजित. मी वंचितच्या व्यासपीठावर जातो. अरे मी जो माणूस ओबीसींच्या हिताची भाषा बोलेल तिथं जायला मला काही अडचण नाहीये. मी एक आंदोलक आहे. त्यामुळं ओबीसीची लढाई लढताना मी बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर भूमिका घेतली. त्यांना मी अपील केलेलं आहे. येस, एक तरी नेता आमच्या बाजूने आहे की जो भूमिका घेतोय. जरांगेंना पण ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ना. अरे ओबीसी मधून आरक्षण जर ते संविधानाला मान्य नसेल, जर ते आयोगांना मान्य नसेल, जर मराठा मुळात जरांगेंनी हे समजून घ्यावं, आरक्षण कुणाला दिलं जातं की ज्यांचं प्रतिनिधित्वच नाही, ज्याचा मेंबरच सापडत नाही, त्या माणसांना त्यांचंही इथलं इन्क्लुजन पाहिजे म्हणून आरक्षण दिलं जातं. हे जरांगेला आरक्षणाचं धोरण कळलेलं नाही. त्यामुळे ते उठ सूट टेका कर, उठ सूट भांडणं कर, हे असं आहे. पण ते कायदेशीर नाही, संविधानिक नाही, ते टिकणार नाही. प्रसाद लाड तुम्हाला ओळखत नाही? प्रसाद लाड ओळखत नाहीत. प्रसाद लाड माझ्या समोर आले की मी त्याची चांगली माझ्या स्टाईलनं ओळख करून देतो. लक्ष्मण हाके आजपर्यंत विचारानं बोलणारा, सामाजिक न्यायाचं बोलणारा, ओबीसींची भाषा बोलणारा, विमुक्तांची भाषा बोलणारा. लक्ष्मण हाकेतला आत्ता विमुक्त जागा होऊ देऊ नका, विजय जागा होऊ नका, नाहीतर प्रसाद लाड तुमचा योग्य ती ओळख आम्ही तुम्हाला करून देऊ. आता जर बघितलं तर या जे प्रमाणपत्र आहेत ते रद्द केलेत. असे किती प्रमाणपत्र आहेत आणि या सगळ्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? हे बघा, निवडणुका ज्या झाल्या त्या निवडणुकामध्ये बोगस प्रमाणपत्र जी दिली गेली ती कास्ट व्हॅलिडिटीला टिकत नाहीत. जेनॉलॉजी म्हणजे वंशावळ आहे ना, ती वंशावळ तिथपर्यंत जर मॅच नाही झाली तर ते रद्द होणार आहे. हे बेकायदा आहे. आम्ही डे 1 पासून सांगतोय. गव्हर्नमेंटनं अनेक GR काढले, आम्ही त्याला विरोध केला, पण ऐकायलाच कोण तयार नाही. पण याचा परिणाम असा आहे की ओबीसीच्या जागा यांनी हिरावून घेतलेल्या आहेत. ओबीसीचं आरक्षण हिसकावून घेण्याचा बोगस प्रमाणपत्राद्वारे महाराष्ट्रामध्ये 90% प्रयत्न झाला आणि ते रद्द होणार नाही. आपण जर बघितलं तर काल जरांगे बावनकुळे असतील किंवा इतर खासदार असतील, आमदार असतील, त्यांच्यावरती टीका करत होते. हे जरांगेच्या डोक्याचा स्क्रू ढिला झालाय. जरांगे काल एवढा काहीतरी चिडला होता, त्याला त्रागा समजू शकतो. त्याला कळणच नक्की काय चाललंय. त्याला हे कळणं आपला शत्रू कोण आहे, मित्र कोण आहे, आपल्या विरोधात कोण काम करतोय, समर्थनात कोण काम करतोय. मनोज जरांगे कधी काळी छगनरावजी भुजबळांवर नाशिकला बोलायचे, त्यानंतर बोलले कुणाला परळीच्या बंधू भगिनीला बोलले, त्यानंतर कुणाला बोलले वडेट्टीवारांना बोलले, त्यानंतर कुणाला नक्की चाललंय की आता ते एकनाथ शिंदेवर फडणवीसांची आयमाय काढली. जरांगेचा केमिकल लॉच्या झालाय. जरांगेला जरा कधीतरी शांत पद्धतीनं कधीतरी माझ्या समोर आणा, मी त्याला समजेल त्या भाषेत ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय हे समजावून सांगतो. नक्की पुढचं पाऊल काय? पुढचं पाऊल या महाराष्ट्रामध्ये प्रसाद लाडला माझी ओळख, लक्ष्मण हाकेची ओळख, क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीज, 1,00,000 रोजगार महाराष्ट्राचे तरुणांना बेरोजगार बनवणारी कंपनी कुठली असेल तर क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीज आहे. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू, या कंपनीची कॉन्ट्रॅक्ट 76% रेव्हेन्यू महसूल हा गव्हर्नमेंट या प्रसाद लाडला देते. भाड खाओ हा प्रसाद लाड, रिश्वतखोर, हरामखोर, हा महाराष्ट्राच्या तरुणाईला लागलेला ड्रॉक्युला त्याच्याच भाषेत हा हरामखोर म्हणतोय लक्ष्मण हाकेनं माझ्याकडे यावं, ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात काय अडचण असेल. हु आर यू? कोण आहे हा प्रसाद लाड? कुठल्या संविधानिक पदावर आहे? मुख्यमंत्री आहे? राष्ट्रपती आहे? कोण आहे प्रसाद लाड? तो म्हणतो की लक्ष्मण हाकेनं माझ्या, अरे हल चल तू तिकडे. कोण हा प्रसाद लाड? उलट SC ST बांधवांना माझी विनंती आहे, ओबीसी विजयंतीच्या बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही ज्या आरक्षणासाठी भांडताय, आता मी सुद्धा भांडतोय ना आरक्षणासाठी. अरे त्या आरक्षणाच्या माध्यमातून ज्या नोकऱ्या आपल्या पोरांना मिळणार आहेत, त्या नोकऱ्या ऑलरेडी क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीजच्या अनेक कंपन्या आहेत. विमान घेतलं या माणसाने विकत,
घेऊ दे त्यानं, पर्सनल प्रसाद लाडशी माझं देणं घेणं नाही, पण प्रसाद लाड ही प्रवृत्ती महाराष्ट्राच्या तरुणाईचं रक्त शोषण करते. प्रसाद लाड मला ज्यावेळी इथून पुढच्या कालावधीमध्ये मला माझ्या डोळ्यासमोर आला, पहिली फणकन त्याच्या कानाखाली ठेवून देणार. आणि मग लक्ष्मण हाके कोण आहे, लक्ष्मण हाकेच्या मागं माणसं किती आहेत, लक्ष्मण हाके कशाची भाषा बोलतोय हे प्रसाद लाडला समजेल. नक्की आपण जर पाहिलं तर प्रसाद लाड यांना योग्य वेळी योग्य उत्तर दिलं जाईल असं लक्ष्मण हाकेंनी सांगितलंय. कॅमेरा सुमित भोसले सह सागर साम टीव्ही.